नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समकालीन भारत आणि शिक्षण या प्रथम सत्रातल्या तिसऱ्या पेपरबद्दल आपण मागील तासिकांमध्ये काही चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आजचा हा महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र. तर या शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये आपल्याला शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे काय, शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ काय असतो, शैक्षणिक समाजशास्त्राचं स्वरूप काय आहे आणि शैक्षणिक समाजशास्त्राची व्याप्ती काय आहे, या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. तर त्या दृष्टीनं शिक्षण आणि समाज या दोन गोष्टींना जोडून शैक्षणिक समाजशास्त्र होतं. दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित केल्यानंतर या कन्सेप्टचा जन्म होतो, ज्यामध्ये शिक्षण आणि समाज ह्या दोन गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत. शिक्षण किंवा शैक्षणिक म्हणजे आपण शिक्षण क्षेत्राच्या संदर्भाने बोलतो. शिक्षणाच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या संकल्पना, शिक्षणाच्या संदर्भात काम करणाऱ्या सगळ्या एजन्सीज, शिक्षणाच्या संदर्भाने सगळ्या काही बाबींचा समावेश या शैक्षणिक या शब्दांमध्ये होतो. तर समाजशास्त्र ही संकल्पना आपल्या आर्ट्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहीतच असणार आहे. समाजशास्त्रामध्ये समाजाच्या संदर्भाने समाजामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय, ज्यामध्ये व्यक्ती, समूह, गट, समुदाय, समाज, नियम, परंपरा या सगळ्या गोष्टींचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. तर समाजशास्त्र होय. तर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित शिक्षणाचं समाजशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. शिक्षण ही समाजावर परिणाम करणारी एक बाब आहे. समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या रचनेत बदल करण्यासाठी, समाजाच्या परंपरा अखंडित ठेवण्यासाठी, त्या परंपरांमध्ये वेळप्रसंगी बदल करण्यासाठी कारणीभूत ठरणारी एक घटक म्हणून आपण शिक्षणाकडे पाहतो. त्याचबरोबर समाज हा शिक्षणावर परिणाम करत असतो, तर शिक्षण हे समाजावर परिणाम करत असतो. जसा समाज तसं शिक्षण आणि जसं शिक्षण तसं समाज या दृष्टीने शैक्षणिक समाजशास्त्राचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला पुढील विधानांवरून लक्षात. यामध्ये शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे सामाजिक संस्था आणि सामाजिक शक्ती शिक्षणावर कसा परिणाम करतात आणि शिक्षणाचा समाजावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला शैक्षणिक समाजशास्त्र म्हणतात. म्हणजे सामाजिक संस्था असतील, सामाजिक शक्ती असतील, विविध प्रकारच्या समाजातील संघटना असतील किंवा एकंदरीतच समाज असेल, हा शिक्षणावर कशा प्रकारे परिणाम करतो. शिक्षण हा समाजाभिमुख असतो हे आपण आधीच पाहिलेलं आहे की शिक्षण निश्चित करण्याची जबाबदारी ही समाजाची असते. शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याची जबाबदारी समाजाची असते. शिक्षण सर्वांना पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा समाजाची असते. शिक्षणासाठी विविध माध्यम समाज पुरवत असतो आणि त्याची निश्चितीही समाज करत असतो. शिक्षणाचा अभ्यासक्रम असेल, शिक्षणासाठीचे स्रोत असतील, शिक्षणासाठीचे विविध घटक असतील, विविध उपाय असतील, शिक्षण पोहोचविण्याचे सर्वत्र किंवा मग शिक्षणासाठी आवश्यक असणारे विविध घटक असतील, हे सगळं पुरवण्याचं काम समाज करत असतो. तर एक प्रकारे समाजाचा शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. ज्या प्रकारचा समाज असतो त्या प्रकारचं शिक्षण व्यवस्था ही बदलत गेलेली असते. हे आपण शिक्षणाचा इतिहास पाहत असताना आपण अभ्यासलेलं आहे. जसे की वैदिक कालखंडामधले शिक्षण पद्धती, वैदिक कालखंडामधली शिक्षणाचा अभ्यासक्रम हा त्या समकालीन समाजाच्या समाज व्यवस्थेवर आधारित होता. त्यानंतर बौद्ध कालखंडामध्ये जेव्हा राजकीय सामाजिक परिस्थिती बदललेली होती त्यावेळेस अभ्यासक्रम, शिक्षक, त्यानंतर माध्यम या सगळ्या गोष्टींमध्ये
बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरच्या मुस्लिम कालखंडामध्ये सुद्धा हा समाजाभिमुख बदल झालेला होता, की अभ्यासक्रमामध्ये पूर्णतः बदल झाला होता, माध्यमामध्ये पूर्णतः बदल झालेला होता, शिक्षण देण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल झालेला होता आणि समाजातील कोणत्या घटकाला शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि कोणत्या घटकाला शिक्षण नाकारलं गेलं पाहिजे या संदर्भाने सुद्धा त्या समाजाचा शिक्षणावर इम्पॅक्ट होता हे आपण पाहिलं. त्याचबरोबर शिक्षणाचा सुद्धा समाजावर परिणाम होत असलेला आपल्याला लक्षात येतं, की यामध्ये प्रामुख्याने शिक्षण समाजावर कसं प्रभाव टाकतो. तर शिक्षण हा समाजावर प्रभाव टाकत असताना प्रामुख्याने शिक्षण हा समाजाचा आरसा आहे किंवा शिक्षण हा समाजाच्या बदलाची भूमिका घेणारा एक घटक आहे. शिक्षणातून समाजाचं बदल आपण घडू शकतो, की आधुनिक समाजामध्ये समाजाचं परिवर्तन करत असताना शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. शिक्षण घेतल्यानंतर नवनवीन ज्ञान, नवनवीन संकल्पना, नवनवीन गोष्टी समाजातील व्यक्तींना शिकायला मिळतात आणि मग त्यातूनच जुन्या चालीरीती, जुन्या कालबाह्य अशा परंपरा ह्या सगळ्या समाजाद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्या अस्वीकृत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याद्वारे मग समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल हा घडत असतो. शिक्षणातून समाज हा प्रगतशील होत असतो. समाजामध्ये प्रगती करण्याचं काम शिक्षणाद्वारे होतं. शिक्षण हा समाजावर प्रभाव टाकणारा घटक असतो. जसं की काही चांगल्या गोष्टी असतील, काही वाईट गोष्टी असतील समाजामध्ये. आता भारतीय समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती एक पद्धती होती. तर ह्या पद्धतीमध्ये शिक्षणाद्वारे म्हणा किंवा मग त्याच्यामुळे विविध ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं लोकांना, कमवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्याद्वारे सुद्धा एकत्रित कुटुंबाचं विभक्त कुटुंबामध्ये जे काही चेंजेस झालेले याला काही प्रमाणामध्ये शिक्षण सुद्धा जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे समाजातील विविध घटकांवर याचा प्रभाव शिक्षणाचा प्रभाव आपल्याला होत असलेला दिसून येतो. शिक्षण आणि सामाजिक जीवनातील संबंधाचे परीक्षण करणे हा याचा अर्थ आहे. शिक्षण आणि सामाजिक जीवन यातील सहसंबंधाचे परीक्षण करणे म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र. एकमेकाशी परस्पर संबंध कसा आहे, एकमेकाशी डिपेंडन्सी कशा प्रकारचं आहे, शिक्षण कशा प्रकारे समाजाला इन्फ्लुएन्स करतो किंवा समाज कशा प्रकारे शिक्षणावर परिणाम करतो, परस्पर संबंध जो आहे याचं परीक्षण करणं म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. सामाजिक वर्ग, आता याच्या व्याप्तीच्या दृष्टीने आपण इथं विचार केला तर सामाजिक वर्ग, संस्कृती, सामाजिकरण, कुटुंब आणि समुदायासारख्या विविध सामाजिक संस्थांच्या प्रभावाचे विश्लेषण करणे याचा समावेश त्याच्या व्याप्तीमध्ये होतो. ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहूया. आणि स्वरूपामध्ये आंतरविद्याशाखीय, गतिमान, व्यावहारिक आणि संबंधावर आधारित आहे. शिक्षणाला एक सामाजिक घटना मानते. शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी समाजशास्त्रीय तत्त्वांचा वापर याद्वारे स्वरूपामध्ये केला जातो. अशा प्रकारे शैक्षणिक समाजशास्त्राच्या बद्दल आपल्याला चर्चा करता येईल. तर प्रामुख्याने शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ समजून घेत असताना आपल्याला शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे शिक्षण आणि समाज यांच्यातील परस्पर संवादाच्या गुंतागुंतीच्या संबंधाचा अभ्यास करणे. पहिल्यांदाच पाहिलं, शिक्षण आणि समाजशास्त्र या दोन वेगवेगळ्या घटकांचा परस्पर वर होणारा परिणाम, परस्पर संबंधाचा अभ्यास हा शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये केला जातो. तर यामध्ये परस्पर संवादाचा आणि गुंतागुंतीचे जे काही संबंध आहे, जसं की परस्परावलंबन आहे. शिक्षणामुळे समाजामध्ये बदल होत असतो आणि समाजामुळे शिक्षणामध्ये बदल होत असतो. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. दोन्ही गोष्टी ह्या परस्परावलंबी आहेत आणि अशा या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. तर या शैक्षणिक समाजशास्त्रातून शैक्षणिक समस्या समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी समाजशास्त्रीय सिद्धांताची तत्व समजून घेणं आणि त्या तत्वांना लागू करणं या संदर्भाने शैक्षणिक समाजशास्त्र काम करत असतं. म्हणजे
शैक्षणिक समस्या म्हणजे शिक्षण, आपण शाळा एक समाजाची एक छोटीशी प्रतिकृती समजतो. तर समाजशास्त्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपयोगात होतो, की शाळा ही समाजाचं एक प्रतिरूप आहे. शाळेमध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व स्तरातील विद्यार्थी हे एकत्रित आलेले असतात. म्हणजे शाळा सुद्धा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एक छोटासा घटक म्हणून समाजाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटत असतं. आणि या शालेय स्तराच्या वातावरणामध्ये विविध प्रकारचे जे काही काय म्हणू आपण त्याला, अडचणी येतात किंवा ज्या काही संबंध बिघडले जातात किंवा काही नवीन नवीन प्रॉब्लेम क्रिएट होतात, या सगळ्यांच्या संदर्भाने विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने असं म्हणता येतं की शैक्षणिक समस्या ज्या निर्माण होतात त्या शिक्षण क्षेत्राच्या त्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवण्याचा जर प्रयत्न केला, तर जशा की समाजामध्ये निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरच्या समस्या आपण त्याच्यामध्ये पाहिल्या आणि त्या सोडविण्याचा जर प्रयत्न केला, तर अशा प्रकारे आपल्याला यातून असं लक्षात येतं की त्यावर आपल्याला समाजशास्त्रीय सिद्धांतांचा उपयोग करून शालेय शिक्षणातील किंवा शैक्षणिक समस्या सोडविण्याचा सुद्धा इथं उपयोग होऊ शकतो. आणि सामाजिक किंवा शैक्षणिक समाजशास्त्र हे विश्लेषण करतं की याच्यामध्ये सामाजिक संस्था, संघटना शिक्षणावर कसा प्रभाव पडतात आणि शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकारण, धर्म आणि कुटुंब यांच्यासारख्या विविध सामाजिक घटकांवर शिक्षण कसा प्रभाव पाडतं, तसंच शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकारण, धर्म आणि कुटुंब हे कशा प्रकारे शिक्षणावर प्रभाव पाडतात, या सगळ्यांचं विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. ते शिक्षणाला एक सामाजिक संस्था म्हणून पाहतं आणि व्यक्ती आणि सामाजिक व्यवस्थेवर त्याचा प्रभाव तपासतं आणि या उलट सुद्धा अभ्यास यातून केला जातो. म्हणजे जसं व्यक्ती आणि सामाजिक व्यवस्थेवर शिक्षणाचा प्रभाव तपासला जातो, त्याचबरोबर सामाजिक संस्थांचा शिक्षणावर होणारा आणि शिक्षणाचा सामाजिक संस्थांवर होणारा परिणाम या दृष्टीने सुद्धा विचार केला जातो. जसं की आपण उदाहरण पाहिलं, शाळा ही समाजाची एक छोटी प्रतिकृती आहे आणि या प्रतिकृतीचा शैक्षणिक समस्या सोडवत असताना समाजशास्त्रीय तत्वाचा आणि सामाजिक संदर्भांचा आपण इथं विचार करू शकतो. तर या संदर्भाने आपल्याला ह्याचा उद्देश समजून घेत असताना शिक्षण समाजशास्त्र हे शिक्षण प्रक्रिया आणि सामाजिक प्रक्रिया यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास आहे. म्हणजे सामाजिक शैक्षणिक समाजशास्त्र शिक्षण आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणारं एक शास्त्र आहे. तर याचा उद्देश प्रामुख्याने काय आहे, तर याचा उद्देश आहे समाजाच्या संदर्भात शैक्षणिक उद्दिष्टे, पद्धती, संस्था, प्रशासन आणि अभ्यासक्रम यांचा अभ्यास करणे. या संदर्भाने शैक्षणिक समाजशास्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. मूलभूत विचार यासाठी असा देण्यात आलेला आहे, याच्या अर्थाचा विचार करत असताना की व्यक्तीला सामाजिक प्राणी मानून समाजामध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाचा एक साधन म्हणून उपयोग करणे हा या शास्त्राचा केंद्रीभूत आहे. धन्यवाद. तर आता आज आपण परत शैक्षणिक समाजशास्त्राचा स्कोप म्हणजे त्याची व्याप्ती अभ्यासणार आहोत. तर या स्कोपच्या संदर्भाने विचार करत असताना स्कोपमध्ये, व्याप्तीमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश या अभ्यासामध्ये होतो हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. तर जसं आपण व्याख्येमध्ये पाहिलं की परस्पर संबंधांचा अभ्यास होतो, मग त्याच प्रमाणामध्ये व्याप्तीमध्ये सुद्धा पहिला मुद्दा म्हणून आपल्याला घेता येईल की सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. समाजातील व्यक्तीमधील संबंध असतील, सवयी असतील, श्रद्धा आणि जीवनशैली यांचा शिक्षणावरील प्रभाव तपासण्याचं काम प्रामुख्याने शैक्षणिक समाजशास्त्र या विषयातून प्रामुख्याने केलं जातं. ह्याच अनुषंगानं व्याप्तीमध्ये अनेक घटकांचा, जसा आपण अर्थाच्या दृष्टीने विचार केला होता, त्यामध्ये समाज व शिक्षण यांच्या संबंधांचा अभ्यास करणं, शैक्षणिक सामाजिक संस्थांचा
शैक्षणिक संस्थांचा सामाजिक संस्थांवर होणारा परिणाम किंवा सामाजिक संस्थांचा शैक्षणिक संस्थांवर होणारा परिणाम, दोघांमधले परस्पर संबंध, एकामेकावर असणारे अवलंबत्व, या सगळ्यांचा अभ्यास करणारी विद्याशाखा म्हणून शैक्षणिक समाजशास्त्राचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामध्ये अनेक उपघटकांचा अभ्यास या शैक्षणिक समाजशास्त्र या विद्याशाखेमध्ये आपल्याला करता येतो. मग शिक्षण प्रणालीचे विश्लेषण असो किंवा मग सामाजिक आणि शैक्षणिक प्रक्रियेतील आंतरक्रिया असो, म्हणजे शैक्षणिक प्रणालीचे विश्लेषण करत असताना शिक्षणाचं अभ्यासक्रम, त्यानंतर विविध गटांमधलं वेगवेगळं जे काही शिक्षण आहे, प्रौढ शिक्षण आहे किंवा मग शिक्षणाचे विविध स्रोत आहेत, शिक्षणाचे विविध प्रकार आहेत, या सगळ्या शिक्षण प्रणालीचं वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करण्याचं काम सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्र करत असताना शिक्षण आणि समाज किंवा सामाजिक आणि शैक्षणिक ह्या दोन वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रियांमधली आंतरक्रिया अभ्यासण्याचं काम सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये केलं जातं. त्याचबरोबर विविध सामाजिक गट जे आहेत, प्रामुख्याने जे शिक्षणावर प्रभाव पाडत असतात, शिक्षणाशी संबंधित असतात, उदाहरणार्थ कुटुंब, शाळा, समुदाय, धार्मिक संस्था, मित्रांचा गट, याच्या व्यतिरिक्त समाज, याच्या व्यतिरिक्त समूह, असे जे काही विविध सामाजिक संस्था आहेत ज्यांचा विशेषतः करून शिक्षणावर प्रभाव पडत असतो, शिक्षण क्रिया ज्याच्यामुळं कुठेतरी प्रभावित होत असते, अशा सगळ्या गटांचा, सामाजिक संबंधांचा, सामाजिक गटांचा आणि सामाजिक गोष्टींचा अभ्यास या शैक्षणिक समाजशास्त्र या विद्याशाखेमध्ये केला जात असतो. त्याचबरोबर सामाजिक बदल आणि आधुनिकीकरणाचा सुद्धा विचार शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये करणं अपेक्षित आहे. शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये सामाजिक बदल आणि आधुनिकीकरण याचा विचार यासाठी करणं अपेक्षित आहे की समाजातील बदल आणि समाजातील आधुनिकीकरण यामुळं कुठंतरी शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण व्यवस्था, शिक्षण प्रणाली सुद्धा बाधित होत असते किंवा त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. ज्याप्रमाणे समाजात बदल घडून येतो त्या प्रकारेच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा विविध प्रकारचे बदल होत असतात. समाज आधुनिक झाला म्हणजेच त्याचा इम्पॅक्ट होऊन शिक्षणही आधुनिकतेकडे वळत असतं. यामुळं किंवा मग समाजाचं आधुनिकीकरण हे एकंदरीतपणे शिक्षणावर डिपेंड असतं असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं की विशेषतः शिक्षण हे समाजावर आधारित असतं आणि समाज हा शिक्षणावर आधारित असतो. त्या अनुषंगाने सामाजिक बदल आणि आधुनिकीकरण शैक्षणिक दृष्टिकोनातून अभ्यासण्याचं काम सुद्धा शिक्षणात समाजशास्त्र या विषयाअंतर्गत केलं जातं असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर शैक्षणिक नियोजन आणि धोरणांच्या संदर्भाने विचार करत असताना शैक्षणिक नियोजन आणि धोरणांचा अभ्यास करणं हे सुद्धा महत्त्वाचं काम शैक्षणिक समाजशास्त्र या शाखेमध्ये विद्याशाखेमध्ये केलं जातं. शैक्षणिक नियोजन आणि शैक्षणिक धोरणं ठरवण्याचं काम हे समाजातर्फे केलं जातं. सामाजिक रचना, समाजातील विविध संस्था, समाजातील नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचं नियोजन करायचं असतं आणि त्यामुळं शैक्षणिक जी काही धोरणं आणि जी काही नियोजनं आहेत ही या प्रकारे जे आहेत समाजामुळं त्याच्यावर परिणाम होत असतो आणि याचाही अभ्यास या विद्याशाखेमध्ये आपल्याला करता येतो. जसं की उदाहरणार्थ वैदिक कालखंडातलं शिक्षण, त्याचं शैक्षणिक नियोजन आणि त्या काळातील शिक्षणाची धोरणं ही आजच्या आधुनिक काळापेक्षा वेगळी होती. कारण तो समाज, ते काही जे काळ होता तो सगळं वेगळं होतं, त्यामुळं शिक्षणही वेगळं होतं आणि आजच्या समाजाच्या दृष्टिकोनातून आजचं शिक्षण पद्धती ही सुद्धा वेगळी आहे. त्याचबरोबर याच अभ्यासक्रमाच्या व्याप्तीमध्ये सामाजिक संवादाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर अभ्यास इथं केल्या जात असल्याचं आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे शैक्षणिक समाजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये
असे अनेक घटक समाविष्ट होतात, ज्यामध्ये सामाजिक संबंधाचा अभ्यास, शिक्षक प्रणालीचे विश्लेषण, सामाजिक आणि शैक्षणिक प्रक्रियेतील आंतरक्रिया, सामाजिक गट, सामाजिक संस्था, सामाजिक बदल आणि आधुनिकीकरण, शैक्षणिक नियोजन आणि धोरण, सामाजिक संवाद म्हणजे एकंदरीत रीतीने शिक्षण आणि समाज यांच्या आंतरक्रियांसोबतच त्यांच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या विविध घटक यांचा अभ्यास, यांच्या परस्परातील आंतरक्रियांचा अभ्यास प्रामुख्याने शैक्षणिक समाजशास्त्र या विषयात करण्यात येतो. ही झाली शैक्षणिक तत्वज्ञानाच्या समाजशास्त्राची आपल्याला पाहिलेली आपण व्याप्ती. त्यानंतर आपल्याला शैक्षणिक समाजशास्त्राचं स्वरूप पाहायचं आहे. स्वरूप म्हणजे नेमकी रचना कशा प्रकारे आहे. जे व्याप्ती आणि रचनेमध्ये जास्त फरक आपल्याला करता येणार नाही, कारण जशा प्रकारचे व्याप्तीमध्ये विशिष्ट विभाग, विशिष्ट प्रकारच्या विषयांचा अभ्यास केला जातो, त्या प्रकारे स्वरूपामध्ये सुद्धा प्रत्येक अभ्यास पद्धती ही वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणारी अभ्यास पद्धती असते, तरच तिला समाजामध्ये मान्यता प्राप्त झालेली असते, अभ्यास वर्गामध्ये तिला मान्यता मिळालेली असते. म्हणूनच वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणारी ही पद्धती आहे स्वरूपामध्ये आपल्याला पहिल्यांदा या बाबीचा विचार करावा लागते. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणारी घटना म्हणजे किंवा वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणारी पद्धती किंवा शिक्षण एक शिक्षण शाखा म्हणून आपल्याला ते पाहत असताना यामध्ये विविध प्रकारचं निरीक्षण करून त्याच्यावरच्या गृहीतकांचं चाचणी घेऊन सिद्धांत मांडण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग यामध्ये केला जातो. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकारचं गृहीतक निश्चित केल्यानंतर त्या संदर्भाने ज्याप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीमध्ये एखाद्या विशिष्ट गृहीतकाचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण, डेटा कलेक्शन, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करून व्यवस्थितपणे ती गृहीतक खरं आहे की खोटं आहे हे पडताळून पाहिलं जातं. अशा प्रकारच्या पद्धतीद्वारे सुद्धा शिक्षणशास्त्राच्या शैक्षणिक समाजशास्त्र या शाखेमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या अवास्तव माहितीचा किंवा अविश्वसनीय माहितीचा यामध्ये अभ्यास टाळण्यासाठी त्या माहितीची सत्यता पडताळणे, त्या माहितीच्या मागचे सगळे सोर्सेस तपासणे, ह्या वैज्ञानिक पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेथड ह्या शैक्षणिक समाजशास्त्र या विद्याशाखेसाठी सुद्धा वापरल्या जातात. त्यानंतर सामाजिक त्यांचे विश्लेषण करण्याचा काम हे या विद्याशाखेमधून केलं जातं. सामाजिक सत्याचे विश्लेषण म्हणजे शिक्षणामधून निर्माण होणाऱ्या आणि शिक्षणामुळे परिणामी ठरलेल्या सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणं हे प्रामुख्याने त्याला आपल्याला सांगता येतं की सामाजिक सत्य काय आहे, तर जे काही शिक्षणाच्या परिणामामुळे समाजामध्ये जे काही बदल घडून आलेले आहेत, समाजामधले काही जुन्या चाली, रीती चाली, परंपरा ह्या लोप पावलेल्या आहेत आणि नवीन काही गोष्टींचा उदय झालेला आहे. या सगळ्या गोष्टींच्या विश्लेषणाचा काम सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्र विद्याशाखा करते. नेमकं की शिक्षणाचा प्रभाव हा कितपत समाजावर होतोय, समाजामध्ये त्यातून कशा प्रकारचे बदल होत आहेत, ते बदल कितपत योग्य स्वरूपाचे आहेत, कितपत त्या समाजाला विकसित करण्यासाठी ते बदल अपेक्षित आहेत, या दृष्टीने सुद्धा या संबंधाने त्याचा विचार केला जातो. त्यानंतर सामाजिक गतिशीलता, सामाजिक गतिशीलतेच्या संदर्भाने विचार करत असताना स्वरूपामध्ये हे जे आहे सामाजिक संबंधाचे गतिशील पैलू आणि सामाजिक बदल कसे होतात याचा अभ्यास करतं. म्हणजे नेमकं समाजामध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडून येतं आणि ते परिवर्तन हे शिक्षणामुळे घडून आलेलं आहे अथवा इतर कुठल्या घटकांमुळे, ह्याचा विश्लेषण करण्याचं काम. त्याचबरोबर शिक्षणात घडून येणारे बदल हे सामाजिक बदलांचं प्रतीक आहे की समाजामध्ये घडून येणारे बदल हे शिक्षणामुळे झालेले आहेत. याप्रमाणे समाजात जे काही विविध प्रकारचे बदल सातत्याने होत असतात, जेव्हा एखादी गोष्ट गतिशील असते म्हणजे ती जिवंत असते, तेव्हा त्या घटकांमध्ये जे विविध प्रकारचे बदल होत असतात, त्या बदलांचा अभ्यास करण्याचं काम सुद्धा या स्वरूपामध्ये शैक्षणिक समाजशास्त्राच्या
याच्यामध्ये केलं जातं. प्रामुख्याने ही शैक्षणिक समाजशास्त्र ही इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये येणारी विद्याशाखा आहे. शिक्षणशास्त्रच हे इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये येतं, म्हणजे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम. या आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाचा अर्थच असा आहे की याच्यामध्ये एकापेक्षा अनेक विषयांचा एकत्रित रीतीने अभ्यास केला जातो. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांचा विचार केला जातो आणि हे सगळे अभ्यासक्रम जे आहेत ते इंटरडिसिप्लिनरी, कुठल्या एकाही विशिष्ट प्रकारच्या विद्याशाखेशी ते संलग्नित नाहीत किंवा एखाद्या विद्याशाखेशी ते बांधील नाहीत, तर ते सातत्याने एक दोन विद्याशाखांशी सातत्याने त्यांचा संबंध आलेला असतो. एकच विषय हा अनेक विद्याशाखांमध्ये सुद्धा कार्यरत असतो आणि एकाच आंतरविद्याशाखीय म्हणजे एका विद्याशाखेच्या व्यतिरिक्त अनेक विद्याशाखांमध्ये येणाऱ्या विषयांचा अभ्यास सुद्धा या इंटरडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये किंवा इंटरडिसिप्लिनरी अभ्यासामध्ये आपल्याला केल्याचं आढळून येतं. त्यानंतर स्वरूपामध्ये आपल्याला पाहता येईल की सामाजिक समस्यांवर सुद्धा या शैक्षणिक समाजशास्त्राचं लक्ष असतं, कारण विविध प्रकारच्या सामाजिक समस्या ह्या शिक्षणातून सोडवायच्या असतात. विविध प्रकारच्या सामाजिक समस्या ह्या प्रामुख्याने कशा प्रकारे निर्माण होतात आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या अनुभवावर होणारा परिणाम कशा प्रकारे असतो, त्याचा शिक्षण क्षेत्रामध्ये होणारा परिणाम कसा असतो आणि ह्या काही ज्या समस्या आहेत ह्या टाळण्यासाठी किंवा या समस्या दूर करण्यासाठी नेमक्या कुठल्या प्रकारचे प्रयत्न करणं अपेक्षित आहे, या संदर्भाने विचार हा शैक्षणिक समाजशास्त्र या विषयाअंतर्गत केलं जातो, हे असं आपल्याला येथून निदर्शनास येतं. त्यानंतर आपल्याला या अभ्यासक्रमाअंतर्गत किंवा या सब पॉइंटमध्येच आपल्याला भारतामध्ये ज्या काही विविध सामाजिक संस्था आहेत ज्या शिक्षणाच्या संदर्भाने काम करतात त्यांचा विचार करायचा आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा येतं ते म्हणजे फॉर्मल एज्युकेशन, मग येतं नॉन फॉर्मल एज्युकेशन आणि मग येतं इनफॉर्मल एज्युकेशन. या तीन प्रकारच्या विविध प्रकारच्या संस्थांमधून हे एजन्सीज ज्या आहेत त्या काम करत असतात. त्या सामाजिक एजन्सीज आहेत किंवा मग सामाजिक संस्था आहेत ज्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करत असतात. त्या पुढील प्रमाणे आपल्याला पाहतो. विविध प्रकारच्या नियमांमधून आपल्याला असं पाहता येईल की या प्रकारे आपल्याला शाळेमध्ये किंवा कुटुंबामध्ये विविध प्रकारची माहिती सामाजिककरण करण्यासाठीची मदतीची प्राथमिक स्तरावरील माहिती ही आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचं जे काही शिक्षण आहे ते कुटुंबामध्ये मिळतं. समाजामध्ये आपल्याला विविध प्रकारे समाजामध्ये राहण्याचे नियम, माणसाला समाजाशी आपण कशा प्रकारे व्यवहार करावा या संदर्भाचे आणि अनुभवजन्य अशा प्रकारचं शिक्षण हे समुदायातून आणि समाजामधून आपल्याला मिळत असतं. त्यानंतर समवयस्काचा जो गट आहे त्याद्वारे आपण विविध प्रकारच्या आपल्या समस्या त्यांच्याशी शेअर करू शकतो. त्याचबरोबर त्यांच्याही समस्या आपण ऐकून घेऊ शकतो. त्यांचे अनुभव आपले अनुभव या दृष्टीने सुद्धा या गटातून सुद्धा आपल्याला अनौपचारिक प्रकारच्या शिक्षण मिळत असतं. अनेक प्रकारच्या अनुभवातून इतरांच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं. त्यानंतर विविध प्रकारची जी काही माध्यमे आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, त्याच्यानंतर सोशल मीडिया आहे, त्याच्यानंतर चल प्रकारचे माध्यम आहेत. ह्या विविध प्रकारच्या माध्यमातून जसं की इंटरनेटमुळं असेल किंवा मग पेपर असतील, न्यूजपेपर असतील किंवा पुस्तके असतील किंवा टेलिव्हिजन असेल, अशा प्रकारच्या विविध माध्यमातून सुद्धा आपल्याला शिक्षण हे मिळत असतं. विविध प्रकारची कौशल्य सुद्धा त्यातून आपण विकसित करू शकतो. आणि नॉन फॉर्मल एजन्सीजमध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रौढ शिक्षण केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि सामुदायिक शिक्षण कार्यक्रम याचबरोबर
जे विविध प्रकारच्या 12 बलुतेदारांच्या ज्या काही परंपरा रूढी चालत आलेल्या आहेत, या सगळ्या परंपरा आणि रूढींबाबत आपण विचार करत असताना यामध्ये आपल्याला अशा प्रकारे विविध प्रकारच्या कौटुंबिक स्तरावर सुद्धा नॉन फॉर्मल एजन्सीज ह्या कार्यरत आहेत असं लक्षात येतं, की जसं की सुताराचा मुलगा हा सुतारकाम शिकतो, वडिलांकडून शिकतो, त्याच्या घरात असलेल्या सगळ्या इतर व्यक्ती ज्या काही काम करत असतात त्यांच्याकडून शिकत असतो. अशा प्रकारे विविध कौशल्य जे काही आत्मसात केले जातात त्यासाठी आता प्रशिक्षण संस्था सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत. पण पूर्वी काळापासून कुटुंबातून आणि आपल्या समाजातून, आपल्या आसपासच्या परिसरातून ह्या गोष्टी व्यक्तीद्वारे शिकल्या जात होत्या. तर विद्यार्थी मित्र, आज आपण अशा प्रकारे शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे काय आणि शिक्षण शास्त्राच्या संदर्भाने, शिक्षणामध्ये संदर्भाने काम करणाऱ्या काही एजन्सीज भारतीय समाजाच्या दृष्टीने आपण पाहिलेले आहेत. शैक्षणिक समाजशास्त्र पाहत असताना आपण शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ, त्याची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप इथे पाहिलेलं आहे. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्र, धन्यवाद.